नामदेव स्फोट डोंगे या दरम्यान सुरू होणार आहे. तर पहिल्या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे यांना. तर मित्रांनो यानंतरचा जो सामना होणार आहे तो म्हणजे न्यू एकविरा पिंपळनेर आणि नामदेव स्फोट डोंगे. तर बघूया मित्रांनो या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली होते का गोलंदाजी चांगली होते आणि चांगली होणार आहे कुठले टीमचं क्षेत्ररक्षण. तर मी समालोचक मध्ये आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ यांना. खूप धन्यवाद प्रमोद पाटील, धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे आणि धन्यवाद संदीप मोरे सर. तर या सामन्याकडे दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2017 मध्ये. नक्कीच या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय अतिथी आपण बघतोय योगेश गोळवे साहेब, भिवंडी तालुका भाजपा युवा मोर्चा आघाडीचे सरचिटणीस आहेत. आम्ही विनंती करतोय उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भारतीय युवा मोर्चा आघाडी सन्माननीय प्रशांतजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी योगेशजी गोळवे यांचा आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत आणि सन्मान करावं. सन्माननीय अतिथी गोळवे प्रशांतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते लगेच स्वागत आणि सन्मान स्वीकार सुस्वागत. पहिल्या सामन्याकडे तिथे 2 संघ नक्कीच उपस्थित आहेत. आपण पाहतोय एका बाजूला नामदेव स्पोर्ट्स डोंगे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यू एकविरा पिंपळनेर संघ. सुभाष. धन्यवाद संदीप मोरे साहेब. न्यू एकविरा पिंपळनेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे नामदेव स्पोर्ट डोंगे या संघाला. डोंगे संघाकडून दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झालेले आहेत. स्ट्रायकर फलंदाज उत्तम आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे महिंदर आणि अनिकेत हे जोडी मैदानात आहे आणि गोलंदाजी मार्गावर उत्तम. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. उत्तम. पहिला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र झेल पकडू शकला नाही. मात्र एका चेंडूवर 2 वेळा वाचू शकला नाही फलंदाज. पहिला फलंदाज बाद होतो धावबादच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होता नामदेव स्पोर्ट्सचा डोंगे संघाचा. उत्तम. मुंडरे यांकडनं गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज महेंदर. यावेळी माता क्लीन बॉल. दुसरा दोन फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परत होता. अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्याच षटकामध्ये नामदेव स्पोर्ट डोंगे या संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता न्यू एकविरा पिंपळनेर संघाने एक अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय.
मराठा पंजाब विथ पायनर स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्सचा आणि महिंद्रा स्पोर्ट्स यांच्यामधील दुसरा सेमीफायनलचा सामना खेळला जाणार आहे. उत्तम यावेळी मात्र चेंडूला स्वान केलेला आहे मिड विकेट रिझन मध्ये. आणि अशा प्रकारे पाहूया डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आणि फलंदाज झेलबा चिरबाने बाद होते. तिसरा फलंदाज बाद होऊन पहिल्यांच्या आसऱ्याला. अगदी पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटवर ढकलला जातोय नामदेव स्पोर्ट्स डोंग्या संघ आणि फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय निळग्रा पिंपलनेर या संघ. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये रनअप ठरला होता एकता चषक सारंगाव मध्ये निळग्रा पिंपलनेर संघ. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता सचिन गायकवाड. चांगलं प्रदर्शन केलं होतं या संघाने. धावसंख्या आपण पाहतोय फक्त एक धाव आणि एका धावावर तब्बल 3 फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आहेत. अतिशय दयनीय अवस्था निश्चितच नामदेव स्पोर्ट्स डोंगे या संघाची. यावेळी मात्र पाहूया त्यांचं काय डिसिजन देत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. निश्चितपणे पंचांचा 9 बॉलचा इशारा फिल्डिंग डिस्ट्रीब्युशन. नक्कीच आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूला नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की 3 क्षेत्ररक्षक इथे उभे होते. त्याच कारणासो इथे आपण 9 चेंडू घोषित होतोय आणि आपण होतोय चेंडू यष्टांना लागून जरी गेला बुडत्याला काढीचा आधार असं मुळेश्वर बऱ्याच वेळा म्हटलं जात आहे आणि इथं आधार मिळतोय नामदेव स्पोर्ट्स डोंगे या संघाला. नक्कीच पहिल्यांदाच मला वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये असं प्रकारचं क्रिकेट घडतंय. कारण सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू आणि आपण पाहतोय की 3 क्षेत्ररक्षक नक्कीच इथे आपण पाहतोय की यष्टीरक्षकाच्या मागे होते आणि त्याच कारणास्तव स्क्वेअर लेग पंचांचं अचूक परीक्षण निरीक्षण होतोय आणि 9 चेंडूची खुळवण करताना इथे 5 धावा बहाल होत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या नामदेव स्पोर्ट्स डोंगे या संघाला. दुसरी घटना आहे तालुका क्रिकेटमध्ये या हंगामाचा जो विचार केला तर याआधी जयदुर्ग सुरू आयोजित धर्मवीर चषक सुरुवातीमध्ये अशा प्रकारची घटना एकदा घडलेली आहे आणि दुसरी घटना पाहतो या प्रकारची यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संजयजी तारकर यांच्याकडून न्यू एकवेरा पिंपळनेर या संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. नक्कीच या नियोजनाला हार्दिक शुभेच्छा असतील. फीडचा इशारा फीट असणार आहे चेंडूवर. तर या फीटचा फायदा उचलतोय का फलंदाज. उत्तम याने चांगली गोलंदाजी केली होती मात्र दुर्दैव मागच्या चेंडूवर तब्बल 5 धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेल्या आहेत. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू सरळ निघून गेला होता एस्ट्राच्या दरम्यान. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटकातील गोलंदाज मुंडेर यांकडनं गोलंदाज उत्तम. आतापर्यंत उत्तम या उत्तम गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न असफल होतोय. एक चोटी धाव चिकी रन पूर्ण करतात बायच्या रूपाने फलंदाज. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते 7.
अजूनही दोन्ही फलंदाजांना आपलं अकाउंट ओपन करता आलं नाही. अवांतराच्या रूपाने धावा आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत पिंपळनेर संघाकडून. फॉलथ्रोमध्ये चुकतोय आपल्या रनिंग मध्ये गोलंदाज. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. यावेळी मात्र कार्तिक सारे स्ट्रेट वेचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 निवडून होते ती 8. पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि कालिका माता स्पोर्ट्स कालवार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा पहिला ऑफिशियल कॉल दिला जातोय. पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि कालिका माता कालवार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला ऑफिशियल कॉल. मराठा पंजाब संघाकडून हारे हा भारी ठरतोय फायनल संघाला. कारण बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय मित्रांनो. सिटी क्रिकेट मधले 12वा मेगा राऊंड सध्या सुरू आहे आणि रिव्हर्स षटकार ठोकलेला आहे तो हरीने. 77 धावा मराठा पंजाब या संघाची होतोय. नक्कीच एक चांगला धावफलक पाहायला मिळतोय. अजूनही एक शेवटचा चेंडू हा शिल्लक आहे 6व्या षटकातील. लगातार 2 षटकार हरिणी ठोकले आहेत. एक रिव्हर्स स्ट्रोकच्या पद्धतीनं, दोन्ही रिव्हर्स स्ट्रोकच्या पद्धतीनं ठोकलेले हे षटकार आहेत. शेवटचा चेंडू असेल अजूनही 6व्या षटकातील. तर सुरू असलेल्या सामन्याकडे बॅक टू क्रिकेट नाव खासदार चषक 2017 मध्ये आपण चला. तर दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्ग योगेश. मराठा पंजाब संघाला अकाउंट ओपन करण्याचे एक चांगले संधी आहे. कारण आतापर्यंत सिटी क्रिकेट मध्ये मराठा पंजाब संघाला आपलं खातं उघडता आलेलं नाही. मंगेश यावेळी मात्र करारा ड्राईव्ह केलेला आहे. डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चांगले बॅकअप. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. एकोणऐंशी धावांचा आव्हान ठेवला गेलेला आहे फायनल स्पोर्ट्स संघासमोर पहिल्या सेमीफायनल मध्ये बाले ट्रॉफी मध्ये. आणि शेवटच्या चेंडूवर मराठा पंजाब संघाने 1 धाव घेतली आहे. अशा प्रकारे 78 धावा कुठल्या आहेत. यावेळी मात्र चेंडूला लॉक केलेला लॉक फटका. सरळ चेंडू भिरकावून गेले होते. लॉंग आणि सीमारेष षटकार. धावांचं लक्ष दिलं. निर्धारित 6 षटकांमध्ये 36 चेंडू आणि 79 धावांचं विशाल लक्ष पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये, पहिल्या सेमीफायनल मध्ये मराठा पंजाब या संघाने दिलाय पॉइंटर स्पोर्ट्स या संघाला. VNV एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पिंपळनेर गावचे उद्योगपती विकास पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि पिंपळनेर संघाला एकवेळा पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद विकास पाटील, आपल्या मनापासून आभार. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. डीप चेंडू झोपावतो. 1 धाव दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होतोय. सतराव्या धावसंख्येवर खतरा.
आतापर्यंत 3 फलंदाजांना खाते उघडता आलेलं नाही. पॉवर स्पोर्ट्स शेला आणि कालिका माता स्पोर्ट्स कालवार या संघाच्या कर्णधारांना हा दुसरा ऑफिशियल कॉल. टॉस साठी यायचा 4 षटकांच्या पूर्वी. मंगेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज आहे. नवीन फलंदाज तुषार. यावेळी पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. अवांतर धावाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 18. जो आपण सामना बघतोय नामदेव स्पोर्ट्सचा डुंगे विरुद्ध न्यू एकुरा पिंपलनेर या 2 संघादरम्यान. नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नामदेव स्पोर्ट्सचा डुंगे संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. यावेळी फुल करण्याचा प्रयत्न पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होत आहे. अवांतर धावाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 19. अगेन्स्ट पंचांकडे कुठल्याही प्रकारचं आपण प्रश्नार्थक भूमिकेने पाहायचं नाहीये. पंचांना त्यांची भूमिका अदा करू द्या. तुमच्या हातामध्ये दोन्ही आयुध आहेत. एका गोलंदाजाकडे चेंडूचा आयुध आणि फलंदाजाकडे बॅटचा आयुध. सेकंड ओव्हरून प्रोग्रेस दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक आलं टेम्पल इनकडनं गोलंदाज मंगेश. यावेळी मात्र कट केलेल्या बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण 1000पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 निवडून होते ती 20. सिटी क्रिकेट मधील मित्रांनो 12वा मेगावंड सध्या बाली ट्रॉफी सुरू आहे. यादी 11 मेगावंड खेळले गेलेले आहेत. त्यामध्ये 4 कप्स आपकी बार ग्रामीण सिटी क्रिकेट में मिलीजुली सरकार महिंद्रा स्पोर्ट्स और धनेश 11 की. त्यानंतर 2 कप्स एनआर बोरपाडा आणि 1 कप्स 3 नंबरवर पायनर स्पोर्ट्स. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. सरळ निघून जातोय इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दुसरा सेमीफायनल सामना निश्चित बायोलॉजी स्पोर्ट्स आणि महिंद्रा स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान खेळला जाणार आहे. त्या अगोदर आपण पहिला सामना पायनर स्पोर्ट्सचा आणि मराठा पंजाब या 2 संघादरम्यान पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. यावेळी मात्र सीधा ब्लेडने चेंडू टोलवला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत डीप मिडलवरून थ्रो होतोय तोपर्यंत 2 धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ते 22. आता मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. कारण 11च्या सरासरीने धावफलकावर धाव झाले. हे जे षटक होतं मंगेशाचं एक चांगलं षटक नामदेव स्पोर्ट्स डोंगे या संघासाठी. कारण या षटकामध्ये 14 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिलं षटक थोडस कंजूस षटक हाताळलं होतं उत्तम याने. उत्तम गोलंदाजी करताना फक्त 8 धावा दिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये कमबॅक करतोय नामदेव स्पोर्ट्स डोंगे हा संघ. आपण ग्रामीण क्रिकेट मधला 26वा मेगावंड पाहत आहोत. सिटी क्रिकेट मधला सध्या 12वा मेगावंड बाली ट्रॉफी सुरू आहे. बाली ट्रॉफीच्या अगोदर 11 इव्हेंट खेळले गेलेले आहेत. यंदाच्या हंगामाचा जर विचार घ्या तर एकता ट्रॉफी जिंकून एनआर बोरपाडा संघानं सिटी क्रिकेट मधलं आपला अकाउंट ओपन केलं होतं. तर ग्रामीण क्रिकेटमध्ये फ्रेंडशिप चषक अंजूर पटकावून एकुरा मानकुली संघाने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. यावेळी ग्रामीण क्रिकेटमध्ये एकमेव संघ जो दिसतोय आपल्याला आपकी बार ग्रामीण क्रिकेट में एकुरा मानकुली के सरकार चलते हुए 4 कप्स हा संघ नंबर 1 वर रँक करत आहे. अभिषेक येतो गोलंदाजी मार्कवर मुंडरा यांकडनं. यावेळी मात्र दिशा यांचे पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. अवंतराव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होती ती 23. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका सरळ चेंडूला भिरकवून दिले होते. लॉंग ऑफ सुमारे बार षटकार.
बघतोय की हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय वाईट चेंडू, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक. नक्कीच बॅकफुटला जो चेंडूला फोर्स करतोय, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, चांगली फेकी होते. फक्त एकच धाव समाधान व्यक्त करताना फलंदाज तुषार आणि दीपेशची जोडी. आपण बघतोय 2 षटकार. तर धावसंख्या झालेल्या 33. तर अभिषेक गोलंदाज सज्ज होतोय मुंडा लाईन मधून. तर बघूया स्ट्राईकला असणार आहे तो दीपेश. शॉर्ट चेंडू आता पूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू जातोय, एक जबरदस्त वापसी करतोय अभिषेक. एक षटकार झाल्यानंतर एक जबरदस्त गोलंदाजी हातवतो आतापर्यंत अभिषेक. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या होतोय 33. पुन्हा सज्ज होतोय अभिषेक पुढचा चेंडू टाकण्यासाठी दीपेश याला. आता ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, सन्मान केला, चेंडूला पुश करतो, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम फक्त दीपेश करतोय. तुषारला स्ट्राईक मिळाली आहे. एक धावने संघाची धावसंख्या होते ती 31. तर बघूया आता स्ट्राईकला तुषार आलेला आहे. अभिषेकचा पुढचा चेंडू सामना करेल तो तुषार. आता चेंडूला भिरकून दिले, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये. एका टप्प्याने 4 धावांसाठी तर मित्रांनो तिसऱ्या षटकांचा खेळ चालू आहे. अभिषेक गोलंदाज सज्ज झालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय फलंदाजासाठी तुषार. शॉर्ट चेंडू, चेंडूला एक पंच करतो, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेला. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 36. मात्र स्ट्राईक रोटेट होतंय. आता स्ट्राईक मिळते ती तुषार याला. बघूया 6 चेंडू मध्ये अजूनपर्यंत किती धावा जमवतात. डुंगे गावातील कुणाल पाटील याच्याकडून शुभेच्छा आलेत नामदेव स्पोर्ट डुंगे या संघाला, आणि तसेच आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. धन्यवाद कुणाल पाटील. यानंतरचा होणारा सामना कालिका माता कालवार आणि पॉवर शेलार. तर दोन्ही संघाच्या संघानाकडे व्हीआयपी डॅचकडे यायचं आहे. तर मित्रांनो तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपला आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या होते ती 36. एक हाणामारीचे षटक घेऊन येत आहेत नयन. स्ट्राईकला असणारे तुषार, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो दीपेश. तर बघूया 7 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कशा पद्धतीने फलंदाजी होते आणि कशा पद्धतीने गोलंदाजी होते बघायचंय. 7 चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहेत. धावसंख्या झाली ती 3 षटकांमध्ये 36. नाही पहिला चेंडू टाकणं सज्ज होतोय तुषार. पहिला चेंडू फुल करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट होतोय. शरीर चेंडू बदलतोय, मात्र एक निर्धाव चेंडू जातोय. एक जबरदस्त सुरुवात करतोय नयन. शॉर्ट चेंडू टाकला होता पहिला, बॅट फिरवली ते त्यानंतर चेंडू शरीरावर आदळतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय नयन. आता मग का लेटिंग घ्यायची लागते. चेंडू जातोय सेकंड सीप मध्ये, एक सुंदर झेल घेतोय आणि फलंदाज बाद होतोय. Fresh beats. करून बाद झालेला आणि त्याची जागा कडे नवीन फलंदाज येतोय तो दुर्वेश.
आता मात्र स्ट्राईकला जो आहे तो स्ट्राईकला फलंदाज आहे तो दीपेश आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच दुर्वेश. नयन चांगली सुरुवात करतोय. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. जबरदस्त वापसी करतोय नयन. तर टेक्निकल टीमला एक विनंती असेल का आवाज जात नाहीये लाईव्ह टेलिकास्ट मध्ये, प्लीज सुधारणा करायची आहे. नयन पुन्हा सज्ज होतोय. एक शॉर्ट चेंडू होता. चेंडूला पूल करतो. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एक सुंदर झेल घेतोय. आता मात्र एक दीपेश परत जायला लागेल. बाद होतोय दीपेश. तर दीपेश बाद होतोय. तर एक चांगला झेल घेतला होता. एक जबरदस्त झेल घेतला होता. आता मात्र 3 चेंडू टाकून झालेले तर नाही म्हणजे एक निर्धाव 3 चेंडू टाकलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय नयन. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्या होते ती 36. जो सामना चालू आहे तो म्हणजेच नामदेव डुंगे आणि न्यू एकविरा पिंपळनेर. नाही पुन्हा सज्ज होतोय. आता ब्लॉक होल म्हणजे चेंडू टाकला होता. फोर्स कसा चेंडू. चेंडू जातोय वांगांच्या वरून षटकारासाठी. तर स्ट्राईकला दुर्वेश आहे. नाही ना पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय. आता फक्त जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीराला आदळतोय. मात्र एक धाव होत होते. लेग बाईकचा इशारा येतोय. 1-2 संघाची धाव संख्या होते ती 43. तर मात्र 43 धावा झालेल्या आहेत आणि 44 धावांचा एक आव्हान ठेवलेला आहे न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला. तर यानंतरचा होणारा सामना पॉवर शेलार आणि कालिका माता कालवार या दोन्ही संघाच्या संघ नायकाने व्हीआयपी मॅच कडे यायचं आहे. शेलार संघाचे कर्णधार आलेले आहेत. पॉवर शेलार संघाचे कर्णधार आलेले आहेत. कालिका माता कालवार संघाचे कर्णधार सन्माननीय योगेशजी गोलवी साहेब, मी आपणास विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचे. पॉवर शेलार तालुका क्रिकेट मधील एक बलाढ्य संघ, त्यानंतर कालिका माता कालवार सन्माननीय योगेशजी गोलवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नक्कीच कालवार संघाने नाणेफेक जिंकले. पाहुण्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षाकडे चालायचे. अभिनंदन. नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण. आज बऱ्याचशा संघांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आपला असा निर्णय घेण्याचा काय उद्देश आहे? रनात चेसिंग झाल्या पाहिजे योच निर्णय. कालवार संघ बऱ्याचशा कमी स्पर्धांमध्ये खेळतोय, या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहताय? चांगल्या दृष्टी आहे
की अरेंजमेंट बी चांगला केलेला आहे. आणि नक्कीच समोर जो संघ आहे या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न कसेल? 40 ते 45. आणि गोलंदाज कोण आहेत? अनिल, सुनील, कपिल, राजू. आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. पॉवर शेलार गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये एक बलाढ्य संघ मानला जातो. पॉवर शेलार संघाला नाणेफेक हरलात. मात्र ही जी खेळपट्टी आहे ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आतापर्यंत 114 षटकार लागलेले आहेत या खेळपट्टीवर. प्रथम फलंदाजी करायची. समोरचा जो संघ आहे कालिकामाता कालवार एक जरी नौका संघ असला तरी चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. किती धावांपर्यंत जाल? 50+. आणि 50+ धावांपर्यंत जाण्यासाठी आपली गोलंदाजी तर माहितीच आहे, एक उत्कृष्ट गोलंदाजी आहे. मात्र असे कुठले फलंदाज असतील जी ही कामगिरी करतील? आकाश आहे, हरिकेश आहे आणि मी स्वतः. पॉवर शेलार संघाने या सीझन मध्ये चांगली कामगिरी केली आहे. ही एक मानाची स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेकडे मोठे जे संघ असतात ते चांगली तयारी करून आलेले असतात. तुमची कितपर्यंत तयारी आहे? प्रॅक्टिस मॅच आम्ही खेळू आणि चांगलीच प्रॅक्टिस केलेली आहे आम्ही आणि तेच दाखवायचा प्रयत्न करू. सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट दोन्हींचा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेविषयी काय वाटतंय? खूपच चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याबद्दल धन्यवाद द्या आम्ही त्यांचे. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. या ठिकाणी कालिकामाता कालवार संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. पॉवर शेलार संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले. तर वळूया आपण समालोचन कक्षाकडे. त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी मित्र प्रमोदजी भोईर, प्रमोदजी पाटील, त्यानंतर संदीप मोरे सर आणि सुभाष धुमाल उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू ज्ञानेश्वर शिकणे. नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं सायंकाळच्या या सोनेरी समयी हार्दिक स्वागत. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा शिवमता वळ आणि मराठा पंजाब या दोन्ही संघाच्या संयुक्त विद्यमानं आणि नक्कीच सन्माननीय श्रीमान योगेशजी भोईर यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आपण पाहतोय खासदार चषक 2017 ही स्पर्धा या कल्लेरच्या मैदानावर खेळली जाते. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि उद्या 1 मार्च 2017 पासून ही स्पर्धा प्रकाश झोतामध्ये म्हणजेच दिवस रात्र अशा स्वरूपात खेळली जाणार आहे. दुपारी ठीक 12 वाजता या सेशनला सुरुवात होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत ही स्पर्धा खेळली जाईल. एकंदरीत 44 धावांचं लक्ष आहे. 43 धावांपर्यंत मजल मारली होती नामदेव स्पोर्ट्स डुंगी या संघाने आणि इथे आपण पाहतोय की 44 धावांचं आव्हान सोपवलं होतं ते न्यू एकवेरा स्पोर्ट्स पिंपळनेर या संघासमोर. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट बुंडोरे एंड कडून. पहिला चेंडू फुल टच चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू वळतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सरळ 6 धावांसाठी. पंचवीसवा फलंदाज ठरतोय. आता मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू वळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आतच चेंडू अडवला जातोय. मात्र तत्पूर्वी 1 धाव प्राप्त करतोय विजय हा फलंदाज. एक सुंदर पायाभरणी, एक सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते न्यू एकवेरा पिंपळनेर या संघामार्फत. 44 धावा प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी आवश्यक असताना एक सुंदर तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करून एक चांगल्या दर्जाची फलंदाजीचं प्रत्यय देतोय विजय आणि त्याचा सहकारी मित्र फलंदाज प्रदीप. 2 चेंडूमध्ये 7 धावांचं एक चांगलं कौशल्यपूर्ण क्रिकेट आपण पाहतोय. अंतिम क्षणाला फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं होतंय. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या आत 30 यार्ड सर्कलच्या आत ज्याला अंतर्वर्तुळ असं मराठीमध्ये संबोधलं होतं त्यामध्ये अडवलं जातोय. मात्र तत्पूर्वी 1 धाव प्राप्त करतोय प्रदीप. प्रदीप देखील आपलं वैयक्तिक खातं करतोय. धावसंख्या उभारणीला लगेच फाउंडेशन उभारणीला एक चांगलं सहकार्य देतोय. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा. षटकातील पुढचा चेंडू शैलेश सुरेख चेंडू इनसाइड आउट. चेंडूला 20 मध्ये खेळतोय. ऑन ड्राईव्ह करतोय. चेंडू वळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जाईल फेकी केली जातो संधी निर्माण होतोय विजयला 2 धावा घेण्याची. रन इन बिटवीन द विकेटचं चांगलं कौशल्यपूर्ण प्रत्यय देऊन 2 धावा पूर्ण स्वाद नेतोय. चातुर्य आणि धूर्तपणानं या 2 धावा अर्जित करतोय विजय आणि त्याला योग्य साथ प्रदीप मार्फत. धावसंख्या दुहेरीमध्ये 10 वर. नक्कीच सरासरीच्या अनुकूल धावसंख्या उभारणीला प्रत्यय देतोय
सुरेख चेंडू इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून 30 यार्ड सर्कलच्या वरून खेळला होतोय. वन बाउंड चेंडू अडवला लावतोय डीप मिड ऑन मध्ये. एक मूर्ती लहान असलेला खेळाडू तिथे क्षेत्ररक्षण करतोय, मात्र चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव समाधान व्यक्त करतोय विजय हा फलंदाज. एका धावेने धावसंख्या पोहोचते 11 वर. सरासरीच्या अनुकूल आणि बरोबरीत धावफलक आपण पाहतोय 11 धावा. यापुढचा सामना असेल आपण पाहतोय इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्टॉप चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता आणि प्रदीप याची खेळी संपुष्टात. पहिलं सुयश मिळतंय शैलेशला, पहिलं सुयश मिळतंय ते नामदेव स्पोर्ट्स दुंगे संघाला. क्या बात है, व्हॉट अ गुड न्यूज. पॉइंटर संघाचे 3 फलंदाज बांधत आहेत 9 या धावसंख्येवर. मराठा पंजाब संघासाठी नक्कीच एक आनंदाची बाब असेल आणि पॉइंटर संघासाठी एक चिंतेची बाब असेल. नक्कीच आपण पाहतोय वळगावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक सन्माननीय भानुदास भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते बाजीरावजी भोईर हे देखील उपस्थित होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे चेरोबा कोण संघाचा आपण पाहतोय एका अष्टपैलू खेळाडू परेश महाजन. नक्कीच आडनाव येत होतं मात्र नाव थोडंसं आठवत नव्हतं. परेशजी महाजन यांचं स्वागत होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिलं षटक समाप्त. सरासरीच्या अनुकूल धावफलकावर धावा आहेत 1 गडी बाद 11 धावा. न्यू एकविरा पिंपळनेर संघ. यापुढचा सामना असेल तो पॉवर शेलार विरुद्ध कालिका माता स्पोर्ट्स कालवार आणि त्यानंतर सामना असेल तो विकी स्पोर्ट्स कुक्स विरुद्ध चेरोवा स्पोर्ट्स बी संघ. कालवार संघाने नाणेफेकीच्या आधारावर क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय. तदनंतर विकी स्पोर्ट्स कुक्से लढत देईल चेरोवा स्पोर्ट्स कोण बी संघ या विरुद्ध. आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल तो आई वजेश्वरी निंबवली विरुद्ध दिवा स्पोर्ट्स दिवा DSD या संघाविरुद्ध. आजचा असा शेड्यूल आहे. वेळेच्या संदर्भात प्लीज सहकार्य द्यायचं. पंचांना विनंती असेल वेळेच्या संदर्भात आपण दोन्ही संघांना सूचना द्यायची आहे. रनअप घेतोय जवळपास 12 ते 14 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीला प्रारंभ करतोय. 33 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू शिल्लक 33 धावांची आवश्यकता. तुषार राईट अप अराउंड विकेट. पहिला चेंडू लोअर फील्डचा चेंडू. चेंडूला आडव्या स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. बॅकवर्ड मिडविकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होतोय 2 धावा घेण्याची. चांगलं रन इन बिटवीन द विकेटचा प्रत्यय देतोय. 2 धावा अतिशय तन्मयतेनं पूर्ण करतोय अमर. आपला वैयक्तिक खातं करतोय आणि संघाच्या धावसंख्या उभारणीला एक चांगलं आधार देतोय. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते क्रिकेटमधील एक अशुभ अंक 13 वर. 1 गडी बाद 13 धावा. आपण सामना जो पाहतोय तो नामदेव स्पोर्ट्स डुंगे विरुद्ध न्यू एकविरा पिंपळनेर संघ. 44 धावांचं आव्हान इथे. नक्कीच उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करताना आपण पाहतोय 13 वर मजल मारतोय तो पिंपळनेर संघ. आता मात्र इनसाइड आउट लॉफ्टेड शॉट सरळ ऑन दी अप ऑन दी राईज खेळतोय. बॅकलिपचा वापर लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतोय 6 धावांसाठी. फटक्याची योग्य निवड नव्हती मात्र चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव समाधान व्यक्त करतोय अमर. स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईक देतोय तो विजयकडे जो खेळतोय एकंदरीत 9 वर. त्याला साथ देतोय अमर 9 वर. 3-3 चेंडूचा सामना दोन्ही फलंदाज करतात मात्र 9 धावांचं योगदान. सुरेख चेंडू ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ खेळाडू कक्षाला मानवंदन देणारा अप्रतिम खासदार षटकार.
4 गडी बाद झाले आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या 10 धावा, 4 गडी बाद. पॉयनियर संघाची सुस्थिती. पुढचा चेंडू अगेन आता म्हणतो मिस टाइम शॉट. स्वतःच्या फलंदाजीमध्ये झेल होईल का? मात्र झेल पासून थोडासा दूर राहतो. एक धाव येते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. सुदैव म्हणावं ते विजयचं. दोन्ही बाजूनी जीवनदान मिळतंय विजयला. एकतर झेल नक्कीच घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि त्यानंतर धावचीत होण्यापासून नक्कीच वाचतोय तो विजय. एकाच क्षणाला 2-2 जीवनदान इथे विजयला प्राप्त होत आहे. धावसंख्या आहे ती 28. धावांची आवश्यकता आहे ती 16. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 13 चेंडू 16 धावांची गरज. तुषार पुढचा चेंडू. नक्कीच आता मात्र इथे आपण पाहतोय मॅचची एज साठून चेंडू वळतोय का? चेंडू वळतोय शॉट फायनल क्षेत्रामध्ये. मात्र इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. जिथे 1 धाव खर्च व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा मिळत आहेत. झेल सुटल्यानंतर नक्कीच एक संधी निर्माण झाली होती की चेंडू अडवण्याची. मात्र ती चेंडू अडवण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा केलीच जात नाही आणि त्याचाच लाभ उचलताना आपण बघतोय 2 धावा अंकित करतोय विजय. त्याला योग्य साथ अमर मार्फत. अशा पद्धतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं वाटचाल करताना 1 गडी बाद 30 धावांवर समाधान व्यक्त करतोय. फलंदाजी करताना 11च्या सरासरीची आवश्यकता होती. मात्र विनोदो या षटकामध्ये नक्कीच तब्बल 19 धावा प्राप्त करतोय तो न्यू एकविरा पिंपळनेर संघ अमर आणि विजयच्या एक दर्जेदार फलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटक शिल्लक असतील, 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. समीकरण आपण पाहतोय तर आता मात्र सरासरी आहे ती 7 धावांची. 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण येतंय ते न्यू एकविरा पिंपळनेर संघामार्फत. इच्छाशक्ती होती, नक्कीच जिद्द होती, आत्मशक्तीला जागृत केलं, आपल्या गुणकौशल्यांना थोडस नक्कीच न्याहाळलं, आत्मपरीक्षण करून नक्कीच एक चांगल्या फटक्यांची लयलूट करणारं दर्जेदार क्रिकेटचं प्रदर्शन सादर केलं आणि जे आवश्यक होतं, जे पोषक होतं ते घेण्याचा प्रयत्न केला विजय आणि अमर मार्फत. आणि तेच फायदेशीर ठरतंय न्यू एकविरा पिंपळनेर संघाच्या या धावसंख्या उभारणीला. एकंदरीत 2 षटकांची समाप्ती 30 धावा धावफलकावर. पॉयनियर संघ बिकट अवस्थेमधून वाटचाल करतोय. मराठा पंजाब संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 78 धावा अर्जित केल्या होत्या. 79 धावांचं उद्दिष्ट दिलं होतं. मात्र 4 गडी बाद 10 धावा अशी बिकट परिस्थिती आहे ती पॉयनियर संघाची. आज नक्कीच चांगला दिवस ठरतोय तो मराठा पंजाब संघासाठी आणि पाहायचंय आजच्या दिवशी मेगा फायनल मध्ये धडक देतोय का मराठा पंजाब संघ. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर फुल टच डिलिव्हरी. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय तो बॅकवर्ड मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, फक्त एकच धाव. दुर्वेश हा गोलंदाज आपण पाहतोय. मुंडोरा एंड करून गोलंदाजी हाताळतोय आणि नक्कीच फलंदाजी करताना आपण पाहतोय अमर याला पाहिलं होतं, फ्लिक केलं होतं, मात्र एकच धाव मिळाली होती मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचते 31 वर. चेंडू 11, 13 धावांची गरज. अकोटामध्ये चेंडू अप्पर कट केला जात आहे. चेंडू आता पाहतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून वेगाने जातो. 2 बाउंड चेंडू सीमारेषा गाठतोय. खासदार चौकार. चौकार षटकार. आपण पाहतोय की नक्कीच धावाची संधी आणि ते आपण विजय हा फलंदाज बाद होतोय कारण विजय गायकवाड याची खेळी संपुष्टात येतोय. फलंदाज बाद झाला होता. इथे आपण होतोय धावचीच्या स्वरूपात. बाबा आकाश मैदानाच्या आज जातोय स्वतः कर्णधार. आज सचिन नक्कीच महिंद्रा स्पोर्ट्स मार्फत सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी आपण पाहतोय नक्कीच स्टेडियमवर जातोय. मात्र त्याची अनुपस्थिती नक्कीच विजयनी भरून काढलेली आहे. अमरने योग्य साथ दिलेली आहे. 2 षटकाराच्या मदतीनं तब्बल इथे आपण पाहतोय 19 धावांचं योगदान दिलं होतं विजयनी. 35 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्याच चेंडू आपण पाहतोय की नक्कीच जो खेळतोय अमर या षटकातील
रिव्हर्स स्ट्रोकच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू दुर्वेश. सुरेख चेंडू, नक्कीच लागोपाठचे दोन्ही चेंडू बीट केले होते. प्रभावी चेंडू गोलंदाज दुर्वेश मार्फत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 35 धावा धावफलकावर 9 धावांची गरज आहे. एकंदरीत 7 चेंडू मध्ये 7 चेंडू 9 धावांची गरज. कमबॅक करण्याचा प्रयत्न. नक्कीच पॉवर शेलर संघाने लगेच खेळाडू कक्षाजवळ यायचं आहे. पॉवर शेलर संघ आता मात्र लॉफ्टेड शॉट, झेल होण्याची दाट शक्यता, मात्र लेझी क्रिकेट. इथे आयुष्यमान भावाचा आशीर्वाद, धावाची संधी आणि फलंदाज धाव बाद. दुसऱ्या वेळेची बंधन मिळत नाही. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. सामना संपेल त्यावेळेला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षणाची व्यवरचना लगेच त्वरित सजवून घ्यायची आहे. बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आपल्या सर्वांचं अनुशासन, सहयोग आणि शिस्तीचं सादरीकरण या स्पर्धेची, या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी असेल. आपल्याला विनंती असेल की आपण नक्कीच आमच्या विनंतीचा मान राखावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुर्वेशन कंपनी पंच शेवटची विनंती करा, या शेवटची सूचना करा. चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 6 धावांची आवश्यकता आहे. ती एकंदरीत 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा मोह आवरला नव्हता आणि त्यामुळे फलंदाज बाद झाला होता. अशा पद्धतीने इथे 37 धावा धाव फलकावर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्कोर जर लेबल झाला तर सुपर ओव्हर. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक. प्लीज स्वराज्य नामदेव स्पोर्ट डुंगे प्लीज टाइमपास करताय. वेळ वाया जातोय. 6 चेंडू 7 धावांची गरज. लगेच योगेश गुळवे आमच्यापासून रजा घेत आहेत. 6 चेंडू 7 धावांची गरज. नाही येतोय नवीन फलंदाज. पहिला चेंडू सुंदर चेंडू, पायचीची दाद, मात्र डावी अशी सोडून जाणार चेंडू होता. पार अडवतोय. लेग बाईटचा इशारा पंचांमार्फत. चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये अडवला होतोय. मात्र 1 धाव प्राप्त करतोय लेग बाईटच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या पोहोचते 38 वर. 5 चेंडू 6 धावांची गरज. फलंदाजांनी प्लीज विनंती असेल टाइमपास करू नका मित्रांनो. 5 चेंडू 6 धावांची गरज. पुढचा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट खांद्याच्या मागे जात आहे आणि चेंडू मिड विकेटच्या मागे. विजयी षटकार. विजय गायकवाड याचं सामनावीर पुरस्कार. 7 चेंडू मध्ये 19 धावांची एक जबरदस्त विस्फोटक खेळी त्यांनी साकारली होती. मी विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये विराजमान सन्माननीय भानदास भोईर साहेबांना, सामाजिक कार्यकर्ते आणि नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते सामनावीर हा पुरस्कार, हा सन्मान, हा बहुमान न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय गायकवाड याला प्रदान करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते एक आकर्षक मोमेंटो आपण द्यावं. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन